मी ही फील्ड कम्प्लिटली लाईक 0पासून सुरू केलं होतं. मला आर्किटेक्चरचं सुद्धा माहिती नव्हतं. इथून सुरू केलं आहे मी. मग स्टार्टिंगचे 2-3 महिने जर ॲडमिशन प्रोसेसमध्ये ते गेले. त्यानंतर ॲडमिशन झाल्यावर सुद्धा फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टरपर्यंत इवन आत्तापर्यंत कोपअप करायला मला खूप टाईम लागला आहे. पण सेकंड सेमिस्टरला जरा वाटलं की बाबा मी इथे फसले, मला नाही यायला पाहिजे होतं. मी लिटरली फील्ड सोडायला पण निघाले होते. मी बेसिकली डिप्लोमा करून आले, त्यामुळे आम्हाला डिप्लोमाला खूप टेक्निकल शिकवलेलं. आणि मी जसं BRCला ॲडमिशन घेतलं, त्यांचे डिझाईन्स वगैरे बघून, रेंडरिंग स्केचेस बघून मला त्या पॉईंटला झालं की मी फसली आहे इथे येऊन, उगाच डिग्रीला आले. फसलो प्रॉपर. आता नमस्कार, मी जान्हवी. आपलं सर्वांचं कॅम्पस डेको.ai मध्ये एकदा पुन्हा स्वागत. आणि 12वी नंतर स्पेसिफिकली आपल्याला बऱ्याच शंका असतात विद्यार्थ्यांना मनामध्ये की कोणती फील्ड घ्यावी, कोणतं करिअर चूज करावं, किंवा सांगणारे पण बरेच जण असतात आपल्याला, पण आपल्याला स्वतःला काही कळत नाही आणि आपण खूप कन्फ्यूज असतो. आणि त्यामुळे माझे काही मित्र आज माझ्यासोबत आहेत, ते आपल्याला सांगतील की ते कसे त्यांच्या फील्डमध्ये आले, खरंच त्यांनी आधीपासून ते ठरवलं होतं की अचानक आलेत, किंवा त्यांची ओव्हरऑल जर्नी आपण इथे डिस्कस करणार आहे. वेलकम टू ऑल ऑफ यू. मला तुमचं फक्त इंट्रोडक्शन द्या. सो माझं नाव ओमकार यादव आहे. मी 20 इयर्स कम्प्लिटेड आहेत आणि मी आता 3rd इयरला आहे. ओके. माझं नाव ऋतुजा अदगे. मी BArch करते, 3rd इयर अपीअरिंग आहे. माझं नाव रुचिता पुल्ले. मी पण BArch करते 3rd इयरमध्ये. मी पण TYला आहे. सिद्धार्थ शेळके नाव आहे माझं. ओके. सो तुम्ही सगळ्यांनी काय आधीपासून ठरवलं होतं का, किंवा स्पेसिफिकली तुमच्या फील्ड बद्दल मला ऐकायला आवडेल की ह्या फील्डमध्ये आम्ही आता करतो? मी ठरवलं नव्हतं असं, पण होतं माझं एक इन्स्पिरेशन होतं. माझी बहीण होती स्वतः. ओके. इन्स्पिरेशन. हां, इन्स्पिरेशन होती, कारण का ती मास्टर्स कम्प्लीट आता जॉबला आहे प्रॉपर. सो तेव्हापासून मला कुठेतरी 12वी पासूनच असं होतं का नाही करायचंच आहे, की कोडिंग वगैरे त्यावेळेसपासूनच मला थोडा इंटरेस्ट होता त्यामध्ये. सो त्यातच करिअर पुढे. खरंच हे डोक्यात होतं की मला कम्प्युटर्समध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे मला आवडतं कम्प्युटर्स बघायला किंवा त्याच्यातलं आतमधलं सगळं, म्हणून मी IT मध्ये गेलतो. बट आता जरा कोडिंगमध्ये जरा इंटरेस्ट नाहीये मला ॲनिमेशन्सला इंटरेस्ट आहे. फील्ड तशी आहे. हां, मी स्विच करू शकतो तिकडनं. मला ॲक्च्युली इंटेरियर करायचं होतं, बट मी आर्किटेक्चरकडे लाईक टर्न झाले. मला माझ्या वडिलांनी एका कन्सल्टंटकडे घेऊन गेले होते. त्यांनी मग हे सजेस्ट केलं की तू इंटेरियर करण्यापेक्षा आर्किटेक्चर कर. म्हणून मग मी इकडे बेसिकली मला वेगळंच फील्ड घ्यायचं होतं, पण पप्पा बिल्डर लाईन मध्ये असल्यामुळे डिफेन्स जॉईन करायचं होतं ऍक्च्युली. नाही, ते पप्पा त्या लाईन मध्ये असल्यामुळे की ही सेड की नाही, आर्किटेक्चर करून बघ, चॅलेंजेस कळतील. आता वाटतंय का की ठीक आहे बाबा, ही घेतली जी फील्ड आहे चांगली, किंवा करतोय आपण यामध्ये चांगलं? हो, नाही, रिग्रेट असे नाही आहेत. मोस्टली मला असं वाटतं की आता तुम्हाला सांगितलं, तुमची बहीण इन्स्पिरेशन होती, किंवा तुम्हाला पप्पांनी सांगितलं, असं वाटतं की त्या झोनमध्ये जेव्हा आपण त्या स्टेजला असतो तेव्हा खरंच गायडन्स पाहिजे असतो आपल्याला, कोणाचा तरी, किंवा कोणीतरी सांगायला पाहिजे की हा बाबा तू हे कर. नंतर तो डिसिजन ठीक आहे चुकीचा ठरू पण शकतो, पण पाहिजे सांगायला. किंवा सोर्सेस वगैरे तेवढे अवेलेबल नसतात आपल्याकडे, की त्यासाठी तुम्हाला काय वाटतं का की अशी एखादी गोष्ट आहे जी असली की आपल्याला फायदा होऊ शकतो? असते म्हणजे तशी एक जर म्हणजे आजकाल मी जर एक्झाम्पल दिलं ना की बरेच इन्फ्लुएन्सर झालेत, किंवा यूट्यूब चॅनल झाले, सोशल मीडिया आपल्याकडे आहे की त्याच्यावरती बघून आपण ठरवू शकतो की यामध्ये हे यूट्यूबला एक व्हिडिओ सर्च केला की 10 व्हिडिओ तसे येतात की हे करा तुम्ही, मग एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण खरंच रियालिटी सांगणारं कोणी पाहिजे का असं? हो, नक्कीच पाहिजे. युट्यूबला बघायला गेलं तर पॉझिटिव्ह पण आहेत आणि नेगेटिव्ह पण आहेत. त्यामुळे तिथे कन्फ्युज होऊन जातं माणूस. सो तुमच्या वेळेस ऍडमिशन प्रोसेस कशी होती, किंवा तुम्ही त्यामधनं कसे गेले, किंवा बरेच मेन सगळ्यात वर्स्ट मुद्दा मला वाटतं डॉक्युमेंट आहे, किंवा तुम्ही त्यातनं कसे गेलेत? माझी ऑनलाईन होती आमची, म्हणजे बेसिकली लॉकडाऊन होतं, म्हणजे 10वी लॉकडाऊन. आम्हाला काहीच आयडिया नव्हती की मग घरनं सगळं, मग पप्पांनी मला सपोर्ट केलता. पप्पांनी सगळं मग सांगितलं त्यांनी की असं असं भरायचं असतो, असं असं करायचं असतं. सो मग माझी 11वीची जी होती, जी ऑनलाईन होतं, सगळं ऑनलाईन झालं माझं, काही ऑफलाईन नव्हतंच. माझं ऍडमिशन घ्यायला मला सोडून 5 जण होती माझ्यासोबत. आणि तरी सुद्धा डॉक्युमेंटचा लिटरली शेवट माझं आठवत आहे. माझं ऍडमिशन झालं त्याच्या 2 आठवडे आधी कॉलेज ऑलरेडी सुरू झालं होतं, आणि शेवटपर्यंत माझा तो कास्ट सर्टिफिकेटचा इश्यू आलाच. हो, म्हणजे खूप मोठा इश्यू. हो, व्हॅलिडिटी पण.
माझ्याकडे आधी रिसिट होती त्याची, ते बोलले रिसिट नाही चालणार, तुम्हाला ते डॉक्युमेंटच हवंय. त्याच्यासाठी मला 2 महिने लागले. एंट्रन्स एक्झामचं खूप फॅड चाललंय की बेस्ट कॉलेज पाहिजे तर एकदम बेस्ट एंट्रन्स एक्झाम. मग त्यासाठी म्हणजे इंडिव्हिज्युअल सगळ्याच कॉलेजने केलेत. त्या एंट्रन्स एक्झाममध्ये स्पेसिफिकली तुम्ही माहिती घेतली होती का, किंवा त्याच्यासाठी प्रिपरेशन कसं केलं काय? असं होतं. मला आर्किटेक्चरसाठी नाटाची एंट्रन्स लागते. मला 1 महिना आधी कळलं की बाबा अशी एंट्रन्स आहे, एक्झाम द्यायची मग ऍडमिशन होईल. मला हा खूप मोठा मुद्दा वाटतो एंट्रन्सचा वगैरे. कारण म्हणजे आता आम्ही campusDeco.ai मध्ये काय करतो की तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला या फील्डमध्ये जायचं आहे स्पेसिफिकली, तुम्ही फक्त आमच्याकडे आले ना आम्हाला सांगितलं जरी ना की मला आता समजा CS, तुम्ही CS ला आहात काय, तर मला CS करायचे, तर त्यासाठी पूर्ण इंडियामध्ये कोणत्या एंट्रन्स आहेत किंवा त्या कशा आपण अप्लाय करायचं त्यासाठी, इव्हन फॉर्म फिलिंग प्रोसेसपर्यंत सगळं, मग त्यामध्ये सगळी हेल्प आम्ही करतो. ते सोपं होतं मग समोरच्याला. आणि तिथं मेन आपलं टेन्शन त्यावेळेस तेच असतं की कधी आपल्याला कळतच नाही, डेट्स निघून जातात येऊन, ते आपल्याला कळतच नाही. मग मेनली आम्ही ते सांगतो की ह्या डेट्स आहेत, तुम्ही आत्ता फॉर्म भरा, किंवा सगळीच प्रोसेस एकदम चांगली प्रॉपर काउन्सिलिंग तिथे करतो. म्हणून मला असं वाटतं की या गोष्टींमध्ये कोणीतरी काउन्सिलर असलं ना प्रॉपर, तर खूप फायदा होतो. की आता कोर्सला तुम्ही ज्या ॲडमिशन घेतले तिथून खरंच वर्थ वाटतंय का, की असं वाटतं की नाही यार मग ते कॉलेज घ्यायला पाहिजे होतं, किंवा कॉलेजचा पण तो वेगळाच मुद्दा आहे. म्हणजे 10 कॉलेज असतात, त्यामध्ये आपलं आयडियल कॉलेज किंवा ड्रीम कॉलेज वेगळं असतं, मग मिळतं वेगळंच. तसं काय आहे का तुमचं? तेच असं होतं. MMC ट्राय करायचं होतं, बट 2 मार्क्स नाही राहिलं माझं ते. मग ऑप्शन नाही म्हणून मग सेकंड लिस्टला मला एक खानापूरचं कॉलेज लागलं, मुंबईचं. ठीक होतं, पण एवढी घरच्यांनी नाही पाठवलं? नाही, घरच्यांनी पाठवलं, कारण मी आधी डिप्लोमा केलाय, सो मी हॉस्टेललाच होते. पण मग 3rd राऊंडला घेतलं कॉलेज. ठीक आहे, आता चांगलं आहे कॉलेज, चांगलं आहे. हो. आपण युजली जाताना आधी कॅम्पसच बघतो. एक्झॅक्टली. आणि एक गोष्ट ऑब्झर्व करायची, जिथे त्यांचा ऍडमिनिस्ट्रेशन एरिया असतो तो खूप सुंदर असतो, एकदम सजवलेला. हो, बोलणार. कॉलेज घेऊन तुम्ही ओव्हरऑल खुश आहात? नाही, आता नाहीये. आधी होतो फर्स्ट इयरला, आता हळूहळू रियालिटी कळते. आता कसं 1 वर्ष झाले तुम्हाला, मग हळूहळू रंग कळतात ना कॉलेजचे. मेनली काय वाटतं तुम्हाला की तुम्ही आता एक्सपिरियन्स आहात की फर्स्ट वर्षी हे अशा काय म्हणतात गुलाबी दुनिया दाखवली, आणि आता हे मुद्दे असे आहेत, त्याबद्दल काय वाटतं की हे चेंजेस, किंवा मेनली सगळे स्टुडंट्स तसं तुमचं काय आहेत का इश्यू? कॉलेजचा आमचे तसे काही इश्यू नाही आहेत, पण मेन काय टीचर्स बरोबर आहेत, शिकवतात वगैरे, काय काय टीचर्स का नाही बसवलं जातच नाही त्यांच्या लेक्चर, असे पण टीचर्स आहेत. काय काय असे पण आहेत का नाही उलटा आवर्जून बसतात सगळेजण, असे पण आहेत. सो बेसिकली बॅलन्स मध्ये आहे. पण कुठेतरी असं होतं जो मेन सब्जेक्ट ज्याच्याबद्दल आपण शिकतोय त्याच्यात मॅडम एवढे डेंजर की त्यात लेक्चरला पण बसतात. ते असं सगळे असतात गोष्टी. मग तुम्हाला काय वाटतं कोणत्या गोष्टी बघून कॉलेज सिलेक्ट केले पाहिजे किंवा केलं पाहिजे? सिनियरची कॉन्टॅक्ट राईट, बेस्ट आहे. सिनियरची कॉन्टॅक्ट केलंच पाहिजे. सिनियरची कॉन्टॅक्ट, आणि मेन म्हणजे सिनियर्सची पण कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. आणि मोस्टली जे पास आउट झालेले आहेत ना त्यांच्याशी पण कुठेतरी एकदम जर का कॉन्टॅक्ट करता आलाच तर त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट केला पाहिजे. कारण का मोस्टली टीचर्स किंवा तिथल्या फॅकल्टीला विचारून ते कॉलेज घेण्यापेक्षा तिथे जे शिकलेली मुले आहेत त्यांच्याकडून एखादी इन्फॉर्मेशन घेऊन मध्ये कॉलेज सिलेक्ट करणं काही प्रेफरेबल च्या बाबतीत तसं काही स्पेसिफिक आपण घेऊन चाललं पाहिजे का डोक्यात? बेसिक्सच आहेत, जसं की युजली नाटासाठी ऍप्टिट्यूड लागतं, त्याच्यासाठी आणखीन एक एक्झाम आहे JEE ऍडव्हान्स. हो, JEE ऍडव्हान्स पण कन्सिडर, ती पण कन्सिडर केली जाते. कन्सिडर करतात, बट तो जर काउन्सिल कडनं GR आला तर नाटा इज मेन एक्झाम. काउन्सिलने जर परमिशन दिली तर JEE. आणि ही परमिशन काही इयर टू इयर चेंज होती असं? हो, आम्ही जेव्हा अपिअरिंग होतो तेव्हा JEE चा पेपर 2 होता, आता नाहीये. एंट्रन्स एक्झाम, सो त्याच्यासाठी स्पेसिफिकली काही तयारी वगैरे अशी केली होती का? किंवा आता आजकाल तर क्रॅश कोर्सेस बरेच आहेत, प्रत्येक फील्डमध्ये निघालेत, तशी त्याबद्दल काही तुम्हाला वाटतं का की असे स्पेसिफिकली मुद्दे लक्षात घेऊन तयारी करा? किंवा कॉलेजमध्ये पण ॲडमिशन घेताना ऐकून जे असतो फक्त आपण बघून किंवा ऐकून त्यावर विश्वास बसतो आपला लगेच, कारण आपल्याला रियालिटी सांगणारं कोणी नसतं का, की तिथे ते बघताना काय विचार करावा आपण घेताना किंवा एंट्रन्सचं प्रिपरेशन? एंट्रन्सच्या प्रिपरेशनला तर आमच्यासाठी स्केचिंग हा मेन पार्ट आहे. लाईक आम्हाला नाटाला पण आधी स्केचिंग होती, ती कॅन्सल केलेली, ती मग आम्हाला MCQs वर आणले. आम्हाला कसं चालतं सांगितलेलं की ऑनलाईन होणार आहे, आम्ही ठीक आहे. सेमिस्टर होते माझे 3rd इयर पर्यंत,
फर्स्ट सेम झालं त्यानंतर डिरेक्टली आम्ही 6th सेमिस्टरला आलो. म्हणजे कोविडमध्ये एवढं सगळं गेलं, काहीच नाही. आणि आम्हाला डिग्रीचा 1/4 पोर्शन होता डिप्लोमाला, काही नाही. आता डिग्रीला सगळं ब्लँक आहे. ऑनलाईनचं नुकसान पण झालंच आहे तेवढं. फायदा घेणाऱ्यांनी फायदा करून घेतला की स्टार्टअप कल्चर वगैरे चांगलं झालं की घरी बसून काही ना काहीतरी सुरू केलं स्वतःहून. एंट्रन्स तुम्ही आता नाटाची कोणती तरी दिली आहे, सो तिथं काय स्पेसिफिकली लक्षात घेतले पाहिजे मुद्दे फक्त अभ्यासात? ऍप्टिट्यूड लागते, लाईक बाकी काही नाही. मग त्याच्यामध्ये कलर थिअरी वगैरे आलं, बऱ्याचशा गोष्टी आहेत खूप बेसिक आहेत. किंवा लाईक त्या एक्झामचा आणि मेन जो सिलेबस आहे त्याचा काही लहानपर्यंत संबंध काही संबंध नाहीये. म्हणजे आम्हाला कलर ऑफ द इयर पण लागायचे लिटरली. म्हणजे प्रत्येक इयरला एक कलर असतो की ज्याला कलर ऑफ द इयर म्हणतात. म्हणजे आपले जे रेग्युलर इयर आहेत ते. हा, त्याचा पण एक पर्टिक्युलर, त्याची अशी एवढी ब्रीफली आयडिया नाहीये, बट आम्हाला नाटाला विचारलेलं की ह्या इयर, हा, आणि पर्टिक्युलर इयर देतात, करंट इयर नाही देणार, कोणताही इयर देणार. ते सुरू झालंय ना, मग तेव्हापासून ते पाठ करायचंय की कोणत्या ह्याला. आणि आपले नॉर्मल आहेत, पर्पल नाही असं, खूप वेगवेगळी नावं. ठीक आहे. ज्या पण एंट्रन्स दिल्यानंतर डॉक्युमेंटेशन प्रोसेस वगैरे असते. तुमचा असा एखादा किस्सा आठवत आहे का की डॉक्युमेंट प्रोसेसमध्ये असं इथे गणलं होतं किंवा मग ते वेगळ्याच लेवलला गेला होता? माझा तो व्हॅलिडिटीचाच झाला होता. मी म्हणजे आधी ते व्हेरिफिकेशन असतं डॉक्युमेंट्सचं. हा, तर तिथे जेव्हा घराच्या जवळ एक कॉलेज होतं त्यामुळे तिथे करून घेतलं. तिथे सेम तो सीन झाला होता. मी रिसीट दिली होती व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी. तर तेव्हा ठीक आहे बोलले, ते झालं सगळं. तेव्हा नंतर जेव्हा कॉलेजमध्ये ॲक्च्युअल ॲडमिशन घ्यायला गेलो तेव्हा ते बोलले नाही चालणार, तुम्हाला ॲक्च्युअल ते ओरिजिनल डॉक्युमेंटच हवं आहे. मग शेवटी मला ते ओपन मधनं घ्यावंच लागलं. पैसे गेले मग जास्त. ईबीसीचे फॉर्म सुट्टे होते, आम्हाला पण भरता येत होते ईबीसीचे फॉर्म, ओपन वाल्यांना पण. मी ऐकून आहे पण मला डिटेल नाही माहिती आहे ईबीसी म्हणजे काय. ईबीसी सेमच आहे. म्हणजे ज्यांचं जे अॅन्युअल इन्कम असतो, जे काहीतरी सर्टन याला बिलो असतं, त्यांना ते होतं ओपन मधल्यांना. पण ते सर्टन लोकांनाच आहे, लाईक तेवढीच फक्त तुमचे इन्कम सोर्स पाहिजे. ओबीसी मधल्यांना म्हणलं की त्यांच्या वेगळ्या स्पेसिफिकली कास्ट वाईज योजना काय असतील? रिझर्वेशन तर आहेच, पण त्या योजना थ्रू पण फीज कमी होती असं पण काय असतं, पण ते आपल्यापर्यंत येतच नाही. तसं काही आहे का तुमचं की फी वगैरे माफ झाल्यावर आनंदच होतो यार, कोणाला आनंद नाही होत? हा, म्हणजे आहे ना, माझं आत्ता कळालं मला की मला 10,000 भेटतात आहेत. म्हणजे मला फर्स्ट इयर आणि सेकंड इयर माहित नव्हतं. ते फॉर्म आहे त्यांचा, त्यांनी करायचं. म्हणजे तो बेसिकली 70% असेल तुला फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, असे प्रत्येक ह्याला सेमला असतील. तर मग तू अप्लाय करू शकतो आणि मग त्यातनं तुला 10,000 भेटणार गव्हर्नमेंटकडनं. बट हे मला माहितीच नव्हतं. मग आता मला माहिती भेटलं आणि मी आता फॉर्म अप्लाय केलाय बेसिकली. कारण का ते आतापासूनच नाही, ते एक 10वी पासूनच स्टार्ट होतं. सो लाईक तुम्हाला जर का 10वीला 80% म्हणजे ओपन वाल्यांना आणि कास्ट वाल्यांना वेगवेगळ्या असतात. आता ओपन वाल्यांच्या आम्हाला माहिती आहे, सो बेसिकली आम्हाला 80%च्या पुढे होतं. सो 10वीच्या वेळेस 80%च्या पुढे असेल तर 15,000 भेटतात. 12वीच्या वेळेस पण 80%च्या पुढे असेल तरी पण 15 भेटतात. आणि ग्रॅज्युएशनच्या टायमिंगला 10-10-10 असे प्रत्येक. हो, ग्रॅज्युएशनला पण भेटतात. म्हणजे बेसिकली कसं होतं, तो ऑनलाईन फॉर्म असतो, तर ऑनलाईन फॉर्म वरती रजिस्ट्रेशन आपलं नॉर्मल करून ठेवायचं. जर का तुम्हाला 80%च्या पुढे पडले तर मग त्या फॉर्म त्याच्यावर म्हणजे एक हमीपत्र असतं, ते त्यांच्याकडून स्टॅम्प वगैरे करून घ्यायचं. तुमचं परत उत्पन्न दाखला वगैरे असतो त्याच्यावरती लावायचा असतो. परत तुमचंच आधार कार्ड, जॉईंट पासबुक, त्याला कॉलेजकडून अजून एक फॉर्म असतो, तो फॉर्म आपण पहिले फिल करायचा, तो त्यांच्याकडे द्यायचा. ते शिक्का पण लिटरली थांबलो होतो त्या एका स्टॅम्प पण काय नाही, त्या फक्त मावशींना कोणतरी सांगता हा यांना स्टॅम्प द्या, त्या मावशी देतात. त्या मावशी आमच्या समोर 2 तास बसलेल्या असतात, का त्या मॅडम कडून होकार येत नाही. त्यामुळे तेवढ्यासाठी पण थांबलो होतो आम्ही लिटरली मी त्या स्टॅम्प साठी 3 का 4 दिवस कॉलेजच्या फेऱ्या मारल्या. मला वाटलं ते 10,000 येत आहे. ऍप्लिकेशनच्या नुसार काय ना, त्यांना दिसतोय तरी कॉलेजमध्ये मी हा मुद्दा होतो. मी तुमच्या कॉलेजमधले असे कोणते मुद्दे जे तुम्हाला आवडतात की हे खरंच जेन्युइन आहे खूप आणि हे खरंच बेटर झालं पाहिजे किंवा खूपच गणक आहे? नाही, म्हणजे आमच्या कॉलेजचं सीन असं आहे का, आहेत प्रॅक्टिकल्स तसे म्हणायला गेले ना, तर प्रॅक्टिकल्स घेतात तसे खरंच चांगले घेतात. लाईक लिटरली प्रॉपर मॅडम वगैरे सांगणार, शिकवणार, बोलून शिकवणार, प्रत्येक एक कोड एक्सप्लेन करून सांगतात. फार लिटरली एवढं फार नीट होत नाहीत नीट लेक्चर्सला, कारण का नसतं तेवढं जास्त लक्ष. आम्ही दोघं एकाच कॉलेजला आहे आणि आम्हाला जे बाहेरनं गेस्ट येतात म्हणजे पर्टिक्युलर आमच्यासाठी ते खूप चांगले असतात. हे झालं ना बॅचलर्स,
तर आम्हाला गायडन्स देणे दिला आहे की कसं करा तुम्ही की तुम्ही काय पुढे काय क्लिअर त्यांच्यामुळे कुठेतरी आहेत. सो बेसिकली आहेत कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर्स नीट होतात आणि लेक्चर्स पण असे होतात का लाईक टाइमपास वाले किंवा एखाद्या मोटिवेशनल स्पीकर असतो तसे नाही का लाईक तुम्ही पुढे जाऊन काय केलं पाहिजे, कोणत्या ऑपॉर्च्युनिटी कोणत्या वेबसाईट्स पासून स्टार्टिंग असती इथून पर त्यांनी गेस्ट लेक्चर्स ठेवले होते. सो बेसिकली ते पण एक चांगली गोष्ट आहे कॉलेजवाल्यांकडून. प्रॅक्टिकल नॉलेज इम्पॉर्टंटच आहे म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये असू दे मग मला वाटतं ते. आमचं थेअरी आणि प्रॅक्टिकल काही नसतं. एंट्रन्स थेअरी प्रॅक्टिकल कम्प्लिटली वेगळं. हा, ऑनसाईट एक्सपिरियन्स वेगळा. आता मी इंटर्नशिप केली आहे त्यामुळे मला माहिती आहे की ऑनसाईट एक्सपिरियन्स काय आहे. आणि आता मी हे काहीच यूज नाही करत ह्याच्यावर. आम्ही आता मेट्रिक स्केलवर यूज करतो. तिथे जाऊन ते कामगार फीट इंचेस मध्ये बोलतात, मग तिथे जाऊन काय कन्वर्ट करत बसतो आम्ही. IT वाल्यांचं पण मला वाटतं ते सेमच आहे की तुम्ही कॉलेजमध्ये जरी कॉलेज करत असाल, डिग्री करत असाल, तरी बाहेर काही ते जावा झाले, कोडिंगचे झाले, वेगळे कोर्सेस आहेत. क्लासेस लावायला लागतात. म्हणजे काय काय मध्ये करायला लागतं कारण की मॅडम शिकवण्यावरती. आता मॅडमचं कळलं नाही तर मला बाहेरच करावं लागेल ना. आणि काय काय होतं म्हणजे लाईक आमच्या फील्डमध्ये होतं कसं का लाईक तुम्ही जर का कॉलेजमधून जेवढं कोडिंग शिकताय त्या बेसिसवरती जर का तुम्ही बाहेर कुठे जॉब घ्यायला गेलं तर लागत नाही. आणि जर का तुम्ही एक्सटर्नली पण अजून 4 लँग्वेज अजून 4 पण नाही, एखादी लँग्वेज जरी एक्स्ट्रा शिकलात, एखादी किंवा 2, तर मग तो प्लस पॉईंट राहतो कुठेतरी. मग त्यामुळे बेसिकली कॉलेज चालू असताना क्लास लावणं पण तेवढं इम्पॉर्टंट पडतं. कारण का C आणि C++ वरून स्टार्ट होतात. मग फर्स्ट इयरला आम्हाला ते पहिल्यांदा कुठेतरी कम्प्लीट करायला लागतात, जे की होत नाही लवकर. मुलं तर करत पण नाही मला माहिती. खरंच वाटतं का जॉब म्हणजे त्याचा खरं यूज केला ना तर खूप पुढे जाईल. आणि जर असं हे झालं ना तर मग नाही होत, मग काहीतरी होऊ शकतं. तुमचं ठीक आहे IT मध्ये तरी तुम्ही थोडं म्हणजे हे यूज करू शकता, पण तुम्हाला तसं नाहीच आहे ना. काय म्हणजे तुम्ही काय यूज करणार? बट करतात ते हळूहळू येतंय, आलं नाही अजून. म्हणजे कोणत्या वेळेने नेमकं काय तुम्ही आता आर्किटेक्चर वगैरे म्हणलं की तुम्ही काय प्लॅन काढून येणार प्रॉपर, तो तुम्ही मॅन्युअली समजून सांगणार. हो, पण याच्यामध्ये वेगळं काय होईल असं जर आलं तरी? आम्ही जे प्लॅनिंग करतोय ना ते तो AI करू शकतो. लाईक त्याला साईट दिली, प्लॅन देतो. म्हणजे आता ते लेआउट्स येत नाहीत कॅड फाईल्सचे, आता ते पण येतील आलंच तर. तेच AI वापरायला जर शिकलो ना आपण, चुकीचे प्रॉम्प्ट दिले तर मग जसं पाहिजे तसं आउटपुटच भेटत नाही. मग फायदाच काय मग AI वापरून. आता आम्ही वॉक थ्रूज वगैरे करायचो, आम्ही लॅपटॉपवर करायचो. पण आता ते व्हर्च्युअल वगैरे आले त्यामुळे खूप इझी पडतं की क्लायंटला हे करायला, कन्व्हिन्स करायला की हे असं होणार आहे. लॅपटॉप एक प्लस पॉइंट आहे. खरंच इंजिनिअरिंग मध्ये पण असं वाटतं ना की आता आपल्याला कसं माहिती असतं की मेकॅनिकल झाली, सिव्हिल झाली, कम्प्युटर झाली, तेवढंच की एवढ्या इंजिनिअरिंग. पण त्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. त्या माहितीच नसतात आपल्याला की ह्या पण ब्रांचेस आहेत किंवा याबद्दल. आता तुमचं जर मी विचारलं तर तुम्ही CS ला आहात, तुमच्यामध्ये पण काही वेगवेगळ्या ब्रांचेस असतील, स्पेशलायझेशन्स असतील. पण मेनली आपल्याला कसं माहिती असतं की IT इंजिनिअरिंगला जावं किंवा मग CS वगैरे घ्यावं. त्याचं तर खूप वेगळं ट्रेंड सुरू आहे आजकाल. तसं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता आहात त्यामध्ये फील्ड वाईज? आता त्याच्यामध्ये बेसिकली 2 असतात. एक फ्रंट एंड डेव्हलपर आहे. फ्रंट एंड म्हणजे आपण जे ऍप्स उघडतो बघतो समोरनं ते फ्रंट एंड झालं. ते BCA नी करू शकतो. जे व्हिज्युअलाइज होतं ती गोष्ट फ्रंट एंड. आणि BCS नी डेटा स्टोअर होणं, जो सगळं जे असतं ते BCS नी होतं. आणि त्यातून तू मास्टर्सला तिथून मास्टर्स करू शकतो किंवा तिकडनं BCA ला जाऊ शकतो. मास्टर्स इन ह्याला ऍप्लिकेशन. म्हणजे MCS आणि MCA असे 2 राहतात जेव्हा तुम्ही हे करतात त्यानंतर. हा, आणि CA सीन कसा राहतो, BCA कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स मध्ये बेसिकली तुम्हाला जे व्हिज्युअलाइज दिसतात त्या गोष्टी सगळ्या BCA वाले प्रॉपर ह्याच्यामध्ये असतात. म्हणजे क्लायंट सर्व्हर्स असतात सगळे. क्लायंट हँडल करणे, त्यांच्याकडून ती ब्ल्यू प्रिंट्स घेऊन त्यांच्यावरती वर्किंग करणं एक असतो, जो CA वाले लोक थोडं जास्त राहतात BCA वाल्या लोकांसाठी. आणि BCS वाल्या लोकांचा सीन असं होतो का आम्हाला कोडिंग जास्त असते. लाईक बेसिकली बॅकएंडचा जो काही डेटा असेल तो डेटा स्टोरिंग पासून त्याला उचलून परत तुम्हाला त्या कोडपाशी पाठवणं, वेबसाईटला ऍप्लिकेशन्सला सेंड करणं, त्या मागची एरर सॉल्व्हिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी मोस्टली BCS वाल्यांना जास्त हे होतात. कारण कॉम्प्युटर इंजिनियर्स म्हणून ते प्रॉपर हे होऊन जातात. त्यामुळे बेसिकली कुठेतरी जे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करतात आणि जे BCS करतात, येऊन जाऊन दोघांची डिग्री पण सेमच होती, त्याला काही फरक नाही राहत. दोघांना पण सॉफ्टवेअर इंजिनियर हेच नाव लागतं. फक्त फरक एवढा असतो, तिथं 4 वर्षाचं इथं 5 वर्ष लागतात. आणि कुठेतरी थोडं पुढं मागं राहतं का त्यांना आधीपासूनच खूप जास्त कोडिंगच्या गोष्टी सुरू होतात. आणि आम्हाला लेवल जसे जसे जातात, म्हणजे जसे जसे वर्ष पास आउट होतात आम्ही त्यानुसार मग आम्हाला कोडिंग जास्त होत जात. ओके,
म्हणजे यामध्ये पण कोडिंग परत ते जावा ह्या लँग्वेज आहेत म्हणजे वेगवेगळ्या. जावा स्क्रिप्ट, फुल स्टॅक, पायथन, PHP. जेवढं तू शिकशील मग तुला तुला प्रेफरन्स राहणार, तुला पहिला जॉब भेटेल किंवा तसं. तुला जेवढं चांगल्या लँग्वेज येतील, तुला ह्याच्यापेक्षा जर वेगळे येईल तर तुला घेणार पहिलं. आणि लँग्वेज मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यात. फ्रेंच कोडिंगला. हो, तुला IT जर्मन field येते, फ्रेंच, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुला एक लँग्वेज कंपल्सरी यायला पाहिजे. सो प्रत्येक फील्डचे काही प्लस पॉईंट असतात, मायनस पॉईंट असतात. ह्या बेसिकली स्किल्स आहेत, त्या जर आपण त्यामध्ये चांगलं केलं तर पुढे ऑपॉर्च्युनिटी जास्त चांगल्या क्रिएट होतात. तसं IT चं काही आहे का तुम्हाला? हो, तुला जेवढ्या लँग्वेज येतात, म्हणजे जेवढ्या लँग्वेज शिकशील तू, आणि त्यात प्लस पॉईंट काय की तुला लँग्वेज शिकली पाहिजे. म्हणजे जसं की फ्रेंच, जर्मन. ओके, म्हणजे या लँग्वेज कॉम्प्युटर तर शिकायचे आहेत, बट ह्या लँग्वेज पण तुम्हाला मेहनत, कारण की तुम्हाला इंटरनॅशनली कनेक्ट जर वगैरे करायचं असेल, सो त्यासाठी बेसिकली यूज होतात. आणि प्रेफरन्स त्यांना जास्त देतात, ज्यांना लँग्वेज येते बाहेरची वगैरे, त्यांना प्रेफरन्स जास्त आहे पहिला. त्यासाठी तुम्ही तयारी वगैरे कशी करता किंवा त्याला कोर्सेस लावणं मस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर असं करायचं असेल तर. आणि अपडेटेड राहायला लागतं. जेव्हा नवीन लँग्वेज येते कुठली IT सेक्टरमध्ये, तर तुम्हाला तर अपडेटेड राहायला लागतं 100%. हे मेन आहे. हे तुम्हाला कुठून कळतं की आता ही लँग्वेज आली याची पुढे? सो ते एकतर तुम्ही स्वतः गुगलला सर्च करायचं, नाहीतर मॅम्सला विचारायचं. हे 2 पर्याय आहेत. हो, फॅकल्टीज, राईट. म्हणजे पुढे जाऊन जॉब तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत यातून. हो, ते आहेच. मला पण वाटतं की एखाद्याला एखादी गोष्ट एक्स्ट्रा येत असेल तर त्याला घेताना विचार करणारच आहे समोरचा माणूस. तसं तुमचं आर्किटेक्चर मध्ये काय आहे का स्पेसिफिक मुद्दे की ते जर चांगले केले तर पुढे फायदा आहे अजून? लाईक सॉफ्टवेअरच, जेवढं सॉफ्टवेअरचं डीप नॉलेज असेल किंवा एखादं एक्स्ट्रा सॉफ्टवेअर येत असेल अदर दॅन 3-4 बेसिक सोडले, त्याला एक प्रेफरन्स असतो. एक वर्क एक्सपिरियन्सला ॲज इन असं काही नाही की स्पेसिफिक हे हे झालं स्किल्सचं. पण मला असा एक मेन मुद्दा घ्यायचा होता की त्यामध्ये पण अजून काही वेगवेगळे सेक्टर्स असतात. म्हणजे आता समजा IT चं झालं तर तुम्हाला माहितीये की IT मध्ये हे स्पेसिफिक कंपनीज जर घेतल्या तर ह्या स्पेसिफिक कंपनी आहेत, इथे अशा म्हणजे ह्या गोष्टी जास्त बघतात किंवा या कंपनीत या गोष्टी जास्त बघतात. तर तुम्ही अप्लाय करताना काही डोक्यात ठेवून करता का मग पुढे IT मध्ये जेव्हा जॉब बघायला तुम्ही जाता तेव्हा? सीन असं होतो का जर का IT मध्ये तुम्हाला जॉब्स घ्यायचे झालेत कोणत्याही म्हणजे कुठल्या पण लेवलवरती, तर सीन असं होतं का त्यांचे क्रायटेरिया सेट असतात पहिल्यापासून. भरपूर कंपनीचे सेट असतात की लाईक तुम्हाला कोडिंगमध्ये तुम्हाला ह्या लँग्वेजेस जमलंच पाहिजे. म्हणजे लाईक आमच्या ह्याच्यामध्ये कसं असतं का तुम्हाला डेटाबेस हँडलिंग असतो, एक बॅकएंडचा सर्व्हर हँडल असतो आणि एक फ्रंट एंडचा सर्व्हर असतो. सो फ्रंट एंडच्या सर्व्हरला तुम्हाला HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे मस्ट आहेत. काही झालं तरी पण त्याच्यावर अख्खे आपण जे फोन यूज करतो ते वेबसाईट्स पर्यंत जेवढे काय असतात ते सगळे HTML, CSS, जावास्क्रिप्ट करतील. ते नाही झाल्याच्या नंतर मग बॅकएंडचे येतात. बॅकएंडच्या यायला मग वेगवेगळे लँग्वेज असतात. प्रत्येक कंपनी प्रेफर ज्यानुसार करते त्यानुसार PHP काय काय करतात, काय React.js असतात, AngularJS असतात, असे वेगवेगळे असतात. म्हणजे जे आता कॉलेज शिकवत नाहीत त्या लँग्वेजेस मोस्टली ते यूज करतात, कारण का ते आता अपडेटेड आहेत. कारण का जे शिकवत आहेत त्यांनी बेसिक नॉलेज भेटतं, पण त्यांनी खूप वास्ट कोड तयार होतो. म्हणजे खूपच एन नंबर ऑफ कोड तयार होतो. आणि जे आपले आत्ताचे लँग्वेज आहेत ते जरा शॉर्ट मध्ये कोड्स तयार करतात. सो बेसिकली ते एडिट किंवा ते कुठेतरी त्यांच्यातली क्वेरीज काढायला किंवा ते एरर सॉल्व्हिंगसाठी सोपे पडतात. आणि तेच झालं बॅकएंडच्या डेटासाठी, त्यासाठी तर मग वेगळेच लँग्वेज आहेत. MySQL शिकायला लागतं, SQL शिकायला लागतं, परत Postgres शिकायला लागतं. तोच डेटा तुम्हाला कनेक्ट करायचा असेल तर त्यासाठी थोडे वेगळे काहीतरी फंक्शन्स असतात. सो बेसिकली हे सगळं कॉलेजवाले स्टार्टिंग पासून म्हणजे एवढं जास्त त्याच्यावरती हे नाही करत. ते तुम्हाला बेसिक सांगतात का लाईक हे लँग्वेजेस यूज होणार आहेत, पुढे जाऊन तुम्हाला थोडेसे लँग्वेज यूज होणार आहे. पण बेसिकली तुम्हाला जर का कुठेतरी एखाद्या कंपनीला जर का तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर बेसिक नॉलेज तुम्हाला कुठेतरी HTML, CSS, जावास्क्रिप्ट या 3 लँग्वेजेस तुम्हाला जमल्याच पाहिजे. 3rd इयरच्या एंड पर्यंत तरी काय ना तुम्हाला या 3 लँग्वेज जमल्या पाहिजे. ते पण टॉप नॉच जमल्या पाहिजे का लाईक तुम्हाला एखाद्याने विचारलं तर तुम्हाला आले पाहिजे ती गोष्ट सांगता. आणि त्याच्यातच फक्त डेटाबेससाठी तुम्हाला नॉर्मल जर का SQL असेल आणि एक बॅकएंडच्या सर्व्हरसाठी तुम्ही पायथन जरी शिकलात, पायथन आणि डेटाबेस कनेक्ट करायला जेंगो म्हणून एक लागतं. सो या मोजून 6 गोष्टी आहेत. या 6 गोष्टी लँग्वेजेस जर तुम्हाला जमल्या ना तरी पण एखादी कंपनी आरामात तुम्हाला इंटर्नशिप देऊ शकते बॅचलर झाल्याच्या नंतर सुद्धा. हे बेसिक्स आहेत. हे 6 लँग्वेज बेसिक आहेत. ह्याच्यानंतर अजून आहेत, कारण का जावास्क्रिप्ट मध्येच आता आलेल्या 2 नवीन आहेत,
रिएक्ट जेएस आणि अँग्युलर जेएस, जे की आता खूप जास्त वर्किंग मध्ये म्हणजे त्यांनी ऍप डेव्हलपमेंट पण होती, त्यांनी म्हणजे त्यात पण असते ऍप डेव्हलपमेंट पण अँड्रॉइडचे ऍप्स असतात आणि आयफोनचे ऍप्स असतात, ते वेगवेगळे असतात आयओएसचे. त्याचे पण डेव्हलपमेंट वेगवेगळे असतात, त्याचे पण डेव्हलपमेंट आहे ना. सो बेसिकली ती कुठेतरी अशी एक लँग्वेज मला तरी प्रेफरन्स आहे का ती लँग्वेज केली पाहिजे. जी लोक आयटी सेक्टर्सला घेणार आहेत ना त्यांनी जावास्क्रिप्ट बेसिक केली पाहिजे आणि कुठेतरी रिएक्ट जेएस किंवा अँग्युलर जेएस या दोघांपैकी एक लँग्वेज केली पाहिजे ती पुढे जाऊन, कारण का तुमच्या अख्ख्या करिअरमध्ये तुम्हाला ती यूज होणारच, कोणत्याही कंपनी जरी गेलं तरी होणारच. म्हणजे कॉलेजचं आता तुम्ही जसं की म्हणले कॉलेजमध्ये या शिकवत नाही आपल्याला, हो. नंतर पुढे जाऊन तोच. आता तुम्ही सेकंड थर्ड इयरला आहात, थर्ड इयर तुम्हाला असं वाटतंय का की कॉलेजमध्ये खरंच फायदेशीर असतात काही गोष्टी, किंवा लँग्वेजचं एकदम बेसिकच तुम्ही म्हणले की बेसिक लँग्वेज आयटी मध्ये जर तुम्हाला चांगलं करिअर करायचंय तर तुम्हाला काय वाटतंय कॉलेजने दिलं का तेवढं? नाही, मला असं वाटतं, माझं पर्सनली मत आहे की जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो आणि आता सेकंड इयर थर्ड इयर झाले, पण माझे ज्युनियर म्हणतात काय करू मी, तर मला असं वाटतं की त्यांना रोडमॅप दिला पाहिजे होता की कुठला कसं द्यायचं, कुठली लँग्वेज पहिली करायची, मग नंतर तो आम्हाला बेसिकली आम्हाला नाही भेटलाय. सो मी ज्युनियरला आम्ही जे ज्युनियर आहेत त्यांना दिलाय आम्ही रोडमॅप की कसा तू करू शकतो तसं. मग ते बोलतात की हा हे सोपं जात आहे. सो म्हणजे आमच्या सांगणार कोण नव्हतं, म्हणजे ते आमच्या सांगणार कोण असं आम्ही चुकत गेलो. पण बेसिकली आम्हाला जेव्हा विचारतात कोणीतरी, आमचे ज्युनियर जेव्हा विचारते तर आम्हाला माहिती का हा बाबा ह्या चुका झाल्या होत्या, तर मग ह्या चुका तुम्ही तरी करू नका, तुमचं आहे अजून 1 वर्ष, अजून कुठेतरी सेफ आहात तुम्ही 1 वर्षांनी का होईना. बेसिकली तुम्ही ह्या गोष्टी करून सुद्धा अजून सुद्धा वाचू शकता त्यातून. का आमच्यासारखं उगीच थर्ड इयर पर्यंत असंच ढकलत त्याच्यापेक्षा कुठेतरी शिकत या, एका पॉइंटला तुम्हालाच थोडं पुढे जाऊन तुम्हाला ती गोष्ट सोपी पडेल आणि त्या गोष्टीचा लोड येणार नाही नंतर. तुम्हाला आता इथून पुढची तशी मग फ्युचर पिक्चर क्लिअर झालंय का की हा आता आपण या स्पेसिफिक मुद्दे घेऊन यामध्ये करिअर करू शकतो म्हणून? हो. किंवा कॉलेजला असल्यामुळे ते क्लिअर झालंय का? त्यात पण 2 मुद्दे की कॉलेजला असल्यामुळे क्लिअर झाले की तुम्ही पर्सनली तुमच्या प्रोजेक्ट्सवर काय काम केलं असेल, असाइनमेंट्सवर काम केलं असेल त्यामुळे? प्रोजेक्ट्सवरतीच काम, त्याच्यामुळे कारण का होतं की रियालिटी कळते ना. ऍक्च्युली आपण वर्क करतो ना प्रोजेक्टवरती, तर रियालिटी कळते की कॉलेज काय शिकवतोय आणि आम्ही काय करतोय ते. म्हणून आम्ही जे प्रोजेक्ट केले ना त्यांनी आम्हाला क्लिअरिटी झाली की आम्ही काय करू शकतो पुढे जाऊन, आमचं कुठं इंटरेस्ट आहे. मग इथे मला वाटतं की कॉलेज सिलेक्ट करताना आपण कुठेतरी चुकतो का, किंवा तुम्ही करताना कसं केलं होतं? तुमच्याकडे स्पेसिफिकली असा डाटा होता की हे बेस्ट कॉलेज आहेत आयटी साठी, किंवा ही स्पेसिफिक फील्ड आहे जी बेस्ट आहे आयटी साठी, तसा डाटा वगैरे होता का त्यावेळेस तुमच्याकडे? डाटा असं नव्हता, पण बेसिकली कुठेतरी थोडीशी इन्फॉर्मेशन होती का हा जर का तुम्हाला CS करायचं असेल, कॉम्प्युटर सायन्स कोडिंगच करायचे असेल तर फक्त 2च फील्ड्स राहतात बेसिकली, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन राहतं आणि कॉम्प्युटर सायन्स, असे दोन्ही पण राहतात, जे की फ्रंट एंड बॅक एंड दोन्ही पण ह्याला मिक्स असतात. आणि मग होतं सीन असा का हे प्रत्येक कॉलेजेसमध्ये असतात, पण प्रत्येक कॉलेजचे त्यानुसार क्रायटेरियाज वेगळे असणार. का तुम्हाला आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे, कोणत्याही कोर्सला घ्या, पण ऍडमिशन घेण्यासाठी एक क्रायटेरिया सेट राहणार. क्रायटेरिया तुम्ही कसा बघितला? तो क्रायटेरिया बघण्यासाठी बेसिकली तुम्हाला तेवढे कॉलेजेस फिरायला पण लागतील, फिरण्यापेक्षा पण असं होतं. आता तरी हे झाले की ऑनलाईन आलेत, बट आमच्या वेळेस फिरायला लागलेलं, आम्ही फिरलोय कॉलेजमध्ये, कारण का आम्ही खूप कॉलेजेस फिरलो होतो. ही जर नाही लागली तर आमची एंट्री घ्या असे आम्ही केलेत. कॉलेजला आम्ही 11th-12th आम्ही एंट्री केलेत की इथे आमचा नंबर वगैरे, आम्ही जीमेल ऍड्रेस सगळं लिहिलंय, आमचं मॅन्युअली जाऊन केले होते की आमचा नंबर घ्या, पण नाही लागला. सो आम्ही दुसऱ्या कॉलेजला गेलो. ओके, मग त्यावेळेस ती प्रोसेस कशी तुम्ही प्रॉपर सगळे हाताळली आणि मग कसं कॉलेज मिळालेलं? त्यावेळेस बेसिकली आता लॉकडाऊन तर जस्ट संपलेलं होतं, 12वी वगैरे आमची झालेली होती, रिझल्ट लागला होता आणि त्यानंतर कुठेतरी राऊंड सुरू होणार होते. सो बेसिकली ऑनलाईन पण फॉर्म भरून ठेवले होते, पण लॉकडाऊनच्या वेळेस पर्सेंटेज कमी होते, भरपूर सीन होतं, पर्सेंटेज कमी असेल तर लिस्टमध्ये नावं लागत नाही. तर मग त्याच्यासाठी कुठेतरी एक बॅकअप प्लॅन ठेवण्यासाठी बेस्ट ऑप्शन असा राहतो का काय कॉलेजेस डायरेक्ट ऍडमिशन्स देतील का, लाईक त्यांचं असं नसतं काय तुम्हाला राऊंडलाच लागले तरच तुम्ही घेऊ शकता. काय कॉलेजेस देतील डायरेक्ट का तुम्ही या फॉर्म भरा, जेवढी काय फी असेल तेवढी आपण हे करतो आणि तुम्हाला आम्ही सीट्स देऊन टाकतो त्या पर्टिक्युलर ह्या गोष्टींसाठी. मग सेम सीन आमच्या वेळेस पण होतं की लाईक राऊंडसाठी पण नावं दिलेली होती, पण कुठेतरी माझा पर्सेंटेज कमी होते. सो एक बॅकअप प्लॅन असल्यामुळं मग मी 3-4 कॉलेज असे फिरलो होतो, त्यांची इन्फॉर्मेशन घेतली होती का कितीपर्यंत थर्ड राऊंडचा कट ऑफ कितीपर्यंत होतो, किंवा डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं झालं तर फी स्ट्रक्चर काय असतं त्याचं, कसे काय प्रोसेस असते, किंवा कधी आमचे ऍडमिशन्स होतात
राऊंड झाल्याच्या नंतर होतात का राऊंडच्या वेळेसच होऊन जातात आमचे, त्याच्या आधीमध्येच कुठेतरी होऊन जातं ऍडमिशन, असं काय प्रोसेस असते का? मग ती कुठेतरी स्वतःहून जाऊन त्या फॅकल्टीला विचारणं किंवा त्यांना बिंदा, आणि काय का तुम्हाला जर का एखादं कॉलेज घ्यायचं असेल तर त्या फॅकल्टीला तुम्हाला जे वाटेल ते बिंदास क्वेश्चन्स विचारा, कारण का फॅकल्टी असतीच त्या गोष्टीसाठी का तुम्ही क्वेश्चन्स तुमचे क्लिअर करू शकता. उगीच ते मनात ठेवून तुम्ही कुठेतरी जाऊन विचारणार, सो बेसिकली ते आपण फसून जातो त्या गोष्टींना. आपल्याला नंतर रिग्रेट होते, यार हे विचारायला पाहिलं होतं, आता यांच्याकडे नाहीच आहेत किंवा हे कोर्सच नाही, मग घेऊन कॉलेज करायचं काय, किंवा यांच्याकडे ते अवेलेबलच नाहीत त्या गोष्टी ज्या गोष्टी मला पाहिलेत करण्यासाठी, मग एक कॉलेज घेऊन उगीच चुकलो. मग त्यापेक्षा आधीपासून एक कुठेतरी कॉलेजला जाणं किंवा ते गोष्टी विचारून ठेवणं ते एक सोपं पडतं. ओके, त्यासाठीच म्हणजे मला तरी वाटतं की त्यावेळेस तुमच्याकडे नव्हता तो वे की आपण असं करावं, पण काही आता प्लॅटफॉर्म बरेच आलेत, म्हणजे कॅम्पस देखो तर नाही म्हणणार मी, पण बरेच प्लॅटफॉर्म आहेत की फक्त तिथे आपण आपलं नाव, आपल्याला कोणती फील्ड हवी आणि बाकी सगळं टाकलं ना तरी पुढे डाटा येतो मॅन्युअल, म्हणजे आपल्याला मग एवढं चिकचिक नाही करावी लागत, कारण मग तेवढं सफर नाही होत आपण त्यामध्ये. तो एक मला प्लस पॉईंट वाटतो की असे काही आहेत म्हणजे आपल्याकडे सोर्सेस, पण स्टुडंटला माहितीच नाहीयेत ते की आपण असंही करून बघू शकतो डाटा वगैरे. आता तुमचं तर ठीक आहे, तुम्ही आयटीचं आजकाल ट्रेंड सुरू असल्यामुळे तेवढा डाटा अवेलेबल आहे, पण यांचं जर बघितलं जसं की हे आर्किटेक्चरला तुम्ही कसं काय बघणार ना, तुमचं मॅन्युअली तुम्हाला कॉलेजेस व्हिजिट करा, कॅम्पस बघा, किंवा सिनियर्सशी इंटरॅक्ट करून, फॅकल्टी यांच्याशीच इंटरॅक्ट करून कळतं की काय बेसिकली काय आहे. पण सीन कसा होतो ना की ऑनलाईन पाहण्यामध्ये आणि प्रॅक्टिकल जाण्यामध्ये खूप फरक आहे. मी एका कॉलेजला गेले होते, तिथे सीन असं होतं की समोर इंजिनिअरिंग, मागे आर्किटेक्चर होतं आणि ते त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू होतं, स्टील ते तिथे क्लासेस घेत होते, असा सीन होता. त्यांचं ॲडमिशन ते इंजिनिअरिंग बिल्डिंगमध्ये करून घ्यायचं, त्याच्यानंतर ते स्टुडिओसाठी त्या बिल्डिंगमध्ये पाठवायचे. वाईट परिस्थिती होती तिथे. आधी गेली, माझं फर्स्ट राऊंडला तिथे लागलं होतं, बट नंतर मला बऱ्याचशा लोकांनी सजेस्ट केलं की ते नको घेऊस, कारण ते इतकं रेप्युटेड कॉलेजही नाही आहे, बट त्याची रेप्युटेशन वाईट आहे, म्हणजे तिथे नीट लेक्चर्स होत नाहीत, तिथे नीट शिकवत नाहीत, असं सगळं झालं होतं. सो बेसिकली फर्स्ट सेकंड इयरला भरभरून क्रिएटिव्हिटी लागते आणि थर्ड इयरपासून मग टेक्निकल सुरू होतात. तिथे असं वाटतं की युजली थिंग्स जे असतात ते थोडेसे इझी होऊन जातात, सॉफ्टवेअर्सवरती म्हणा, किंवा सगळ्यात मेन गोष्ट मी आत्तापर्यंत पाहिली असेल मार्केट सर्वे, आणि म्हणजे प्रॅक्टिकली जाऊन बघणं आणि थेअरी बघणं, त्यात भयंकर लाईक जमीन काय काय सर्वेज आम्ही लोकेशन असे चेक केलेत की गुगलवर दाखवतं शॉप, पण ते लाईव्ह गेलं की शॉपच नाही. अच्छा, असं पण आहे. मार्केट सर्व्हिस गुगलवरनं केलेत. आता एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे स्टार्टिंग की 12th नंतर आपल्याला करायचं काय तिथपासून इथपर्यंत तुम्ही आलेत, पण असं कधी झालंय का की यार इथे गणलं होतं हे सगळं, किंवा एखादा मोमेंट असतो आपल्याला वाटतं यार हे असं नाही, आपण एक वेगळाच विचार केला होता या फील्ड बाबत किंवा करिअर बाबत, आणि आता तर हे वेगळंच काहीतरी आहे, आणि मग त्यातनं तुम्ही टॅकल केलंय आणि आज कोणत्या सिच्युएशनला बेसिकली की पुढे आता सेट आहे आम्ही, ते झालं पण आता इथून पुढे असं आहे, असं प्रत्येकाला कुठे वाटतं की हा एक पॉइंट होता बाबा आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात. मी ही फील्ड कम्प्लिटली लाईक 0पासून सुरू केलं होतं. मला आर्किटेक्चरचं ए सुद्धा माहिती नव्हतं, इथून सुरू केलं आहे मी. मग स्टार्टिंगचे 2-3 महिने जर ॲडमिशन प्रोसेसमध्ये ते गेले, त्यानंतर ॲडमिशन झाल्यावर सुद्धा फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टरपर्यंत, इवन आत्तापर्यंत कोपअप करायला मला खूप टाईम लागला आहे. पण सेकंड सेमिस्टरला जरा वाटलं की बाबा मी इथे फसले, मला नाही यायला पाहिजे होतं, मी लिटरली फील्ड सोडायला पण निघाले होते, इथपर्यंत झालं होतं. मग घरच्यांनी, फ्रेंड्सनी समजवलं की नको करू, आत्ता करतीयेस, तुला तर तू पुढे काय करणार ना, कारण पूर्ण ब्लँक आहे, पुढे काय करायचं त्याचा रोडमॅपच नाही आहे. मग तिथे मग थोडा विचार केला, मग परत मागे आले. होतं आता. मी बेसिकली डिप्लोमा करून आले, त्यामुळे आम्हाला डिप्लोमाला खूप टेक्निकल शिकवलेलं, आणि मी जसं BRSला ॲडमिशन घेतलं, त्यांचे डिझाईन्स वगैरे बघून, रेंडरिंग स्केचेस बघून मला त्या पॉईंटला झालं की मी फसली आहे इथे येऊन, उगाच डिग्रीला आले. तुमचं काय असेल? आमचं असं म्हणजे लाईक घेतं नव्हतं, लाईक मला इंटरेस्ट तर होता पहिल्यापासून, पण कुठेतरी आहे एक म्हणजे असं किस्सा माझ्यासोबत नाही झाला, पण आहे मित्रासोबतचा की लाईक कुठेतरी तो कॉलेज घेतलं होतं त्यांनी, सेमच कोर्स घेतला, पण तो स्टार्टिंगला खूप लाईटली घ्यायचं, लाईक ठीक आहे होऊन जाईल करत करत बेसिकली नंतर बॅक्स जसे जसे वाढत जातात, म्हणजे लाईक
आपण घेतो स्टार्टिंगला नॉर्मली का हा करतील, कॉलेज पासच करेल, कायच करणारे बॅक लावून किंवा कायच करणारे फेल लावून. पण नंतर नंतर लिटरली जसे जसे ते वाढत जातात, आणि जर का तुम्ही काहीतरी म्हणजे क्रायटेरिया असतो तो 11 बॅकच्या जास्त नाही पाहिजे, जर का असतील तर इयर डाऊन होता. आणि लिटरली त्याचा इयर डाऊन झाला त्यावेळेस कुठं जाऊन तो असं झाला होता की फसलो प्रॉपर. आता गयो तो गयो, आता काय करू नाही शकत. मग आहे ते बॅक क्लिअर. मग तो अजून सुद्धा आमच्यापेक्षा 1 वर्ष मागच आहे. तो अजून सुद्धा सेकंड इयरलाच आहे लिटरली, आणि आम्ही थर्ड इयरला आत्ता शिकतोय. कारण त्याचे सेकंड इयरचे बॅक क्लिअर झाले नाहीत, आणि ज्यामुळं त्याला थर्ड इयरला ॲडमिशन दिलं नाही कॉलेजने. कारण की प्रत्येक कॉलेजचा क्रायटेरिया सेकंड इयर तुम्ही क्लिअरच पाहिजे तरच, किंवा एखाद दुसरा बॅक ठीक आहे. इयर डाऊन होण्यापर्यंत जर का तुम्हाला बॅक असतील तर घेतच नाहीत ते थर्ड इयरला. सेम सीन त्यासोबत झाला. सो बेसिकली कुठेतरी असं राहतं का ठीक आहे, मी मजा मस्ती तेवढी केली पण पाहिजे, पण कुठेतरी एका पॉईंटला सिरियसनेस पण तेवढा ठेवला पाहिजे का हे करिअर आहे, ह्याच्यावरती आपले पुढचे 50-60 वर्ष राहणार, तर तेवढं कुठंतरी आपल्या तेवढं इम्पॉर्टंट त्याला घेतलं पण पाहिजे. माझं पण एवढं तसंच एक आहे. म्हणजे वाटतं. माझं नाही आहे, बट मित्राचं आहे की 12th नंतर जसं काय काहींना 12वी करायची नसते, सो त्याने डिप्लोमा घेतला. आणि डिप्लोमा घेऊन मग तो गेला बीटेकला. डिप्लोमा बीटेकमध्ये काहीतरी करत होता. सो त्याला करत होता, बट तो म्हणत होता की ठीक आहे करू करू, पण त्यानंतर अवघड जायला लागलं. तो मग नंतर बोलायला लागला की आपण दुसरीकडे बघू, सोडायचं बघतो. म्हणलं थांब, सोडू नकोस, बघ ट्राय मार. म्हणतो नाहीच होते, काय करू काय करू. मग तो बोलला की ठीक आहे, नाही होत तर चालतंय, आपण दुसरीकडे बघू. मग कॉलेजवाल्यांकडे गेला. कॉलेजवाले म्हणतात की फी भरल्याशिवाय मी डॉक्युमेंट देणार नाही तुझे. मग त्यांनी फी भरली, 1.5-2 लाख फी भरली त्यांनी. मग आता दुसऱ्या कॉलेजला तो ॲडमिशन घेतो, 1 वर्ष लेट येतो, म्हणजे तो फसला तिथं. तो हा ना, 1 वर्ष पण गेलं आणि पैसे पण गेले. डिसिजन चेंज करणं चुकीचं नाही आहे असं, पण लाईक जर का तुम्ही डिसिजन चेंज करणार असाल तर जो नेक्स्ट डिसिजन घेताल तो कुठेतरी तुमचा फिक्स पाहिजे का, हा हे तर हेच असं तरी पाहिजे. मग त्या पॉइंटला डिसिजन चेंज करणं काय वाटत नाही. हा, ती एक क्लिअर पिक्चर पाहिजे. 11th-12th मजा करा, बट तुम्ही तुमचं करिअर पण बघून ठेवा की मला रोड मॅप तेव्हा पाहिजेच तुम्हाला, पाहिजे. नाहीतर फसतं माणूस. आणि हे मिथ आहे की कॉलेजला गेल्यावर नसतंय. काहीच खरंच नसतं. खरी मजा स्कूल लाईफ मध्ये येते, बाकी School life कसा मध्ये नंतरच नाही. 11th-12th आमच्या लॉकडाऊन मध्ये गेली. तेव्हा त्यामुळे मजा जरा एक्सपिरियन्स फर्स्ट इयर पासून आले आम्हाला हा. कॉलेजचे. कॉलेजने हे झालं. लास्ट मी फक्त एवढंच विचारेल की कॉलेजने तुमच्यामध्ये काही बदल केले का, किंवा आज तुम्ही जो माणूस आहात किंवा स्टुडंट आहात, आता तर आपण स्टुडंटच आहे, कॉलेजने हे बदल केले आणि आता पास. तसे आहेत बदल. म्हणजे होतं कसं, जर ते तुमच्यावर डिपेंड करतं. जर का आता कॉलेजमध्ये काय काय इव्हेंट्स होतात, म्हणजे भरपूर होतात, त्यामुळे जर का तुम्ही पार्टिसिपेट केलं तर हा तुमचं कुठेतरी स्टेज फिअर जातं, कुठे तुम्हाला कम्युनिकेट करायला शिकता, कुठेतरी त्या गोष्टींमध्ये तुम्ही एंटर झालात म्हणून तुम्हाला 4 वेगळे फ्रेंड्स भेटतात. लोक कशी असतात ती ओळखणं तुम्हाला जमतं, किंवा कोणत्या सिच्युएशनला कसे डील करायचे हे पण कधी कधी तुम्हाला थ्रू फ्रेंड्स कळतं. का आपला फ्रेंड त्यातून गेलाय, सो बेसिकली तो सांगतो कसं काय करायचं काय नाही करायचं. आणि भरपूर गोष्टी असतात का आपल्या ज्या घरच्यांना सांगता येत नाही, त्या कुठेतरी आपण त्या फ्रेंड्सला सांगता येऊ शकतात, कारण का ते पण त्या गोष्टी रिलेट करू शकतात त्या एज ग्रुपमध्ये. त्यामुळे मग होतं का लाईक चांगले फ्रेंड्स पण दिलेत, आणि कुठेतरी एक ती बोरिंग लाईफ दिली आहे कॉलेजवाल्यांनी, पण ठीक आहे आता ती गेली आमची बोरिंग लाईफ. फक्त एवढंच का, हा मित्र जर चांगले असतील तर बोरिंग लाईफ नाही राहत, मजा येते तेवढी. कंपनी जर का असेल तशी तर मन आहे, मग मजा येते. तुमच्या सगळ्यांशी बोलून मला असं जाणवलं ना की, म्हणजे मला तो कोट आठवलाय की आग का दरिया आहे, डूब के नाही जाना है, तैर के जाना है. मला ते आठवलंय की ठीक आहे, खूप सारे त्यामध्ये डिफिकल्टीज येतील, खूप काही गोष्टी होतील की जिथे सगळंच आपल्याला आता झाले की नाही बाबा संपलंय सगळं, पण त्यावेळेसच तिथून कसं जायचंय पुढे टॅकल करून, कसं आपल्याला वे बघून मार्ग काढून जायचंय शेवटपर्यंत, तेच महत्वाचं आहे. तुमच्या सगळ्यांशी बोलून खूप छान वाटलं. शेवटी एवढंच सांगेल की जेव्हा 12वी झाल्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बघत असतो तेव्हा मनामध्ये अनेक विचार असतात, किंवा आपल्याला एक प्रॉपर गायडन्स नसतं. पण तेच आहे की एकदा तुम्ही त्यामध्ये घुसले की तुम्हाला पुढे मार्ग मिळत जाणार आहे. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना सांगेल मी. म्हणजे आमचे जेवढे ऑडियन्स पण असतील, स्टुडंट्स असतील, की जास्त टेन्शन घेऊन फायदा नाही आहे. फक्त ज्या त्या वेळेला जे ते प्रॉपर गोष्टी समजून की तुम्ही जे काही असेल ते नेहमी थोडंसं त्या
आपल्या स्वतःच्या फील्डबद्दल, ॲटलिस्ट तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला मेडिकल फील्डला जायचे तर त्याबद्दल थोडं जागरूक राहा. काय चालू आहे सध्या, ट्रेंड्स काय आहेत, कोर्सेस काय आहेत किंवा त्या कोर्सेससाठी एंट्रन्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन चाला. शेवटी तुम्ही एकदा ते पास केलं की पुढे कॉलेज लाईफ तर तुमची जाणारच आहे. आणि एवढंच सांगेल की काही जरी तुम्हाला जरी अडचणी आल्या किंवा तुम्हाला इथून पुढे तुमच्या एज्युकेशन जर्नीसाठी काही अडचणी आल्या तरी campusdekho.ai नेहमी तुमच्यासोबत असणार आहे. फक्त हेच की माहिती असणं गरजेचं आहे गोष्टींबद्दल. सो तुमच्या इथून पुढच्या जर्नीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अशाच एज्युकेशनल पॉडकास्टसाठी campusdekho.ai ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.